श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळा, तुला नेहमीच वाटत असतं की माझं काही सगळं संपलंय, मन खूप थकलंय, माझी आशा संपली आहे. परंतु बाळा, त्या अंधारातही एक आश्वासक आवाज तुला ऐकू येतो. तो आवाज असतो, तू डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामा म्हणतात, शब्द नाही कर्म बोलावं, शब्द नाही कर्म बोलावं, प्रार्थना नाही श्रद्धा असावी. मी नाही विश्वास हवा, मी नाही विश्वास हवा, तू एक पाऊल पुढे टाक. माझा हात तुझ्या पाठीशी असणारच आहे, माझा हात तुझ्या पाठीशी असणारच आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तरच हा संदेश तुम्ही 14 मिनिटे ऐका. जर का तुम्हाला देवाचा हा ऑनलाईन आणि खोटारडा असा संदेश वाटत असेल, तुम्ही या संदेशाला अंधश्रद्धा समजत असाल, तर कृपया करून हा संदेश तुम्ही इथेच सोडून द्या. चला तर मग भक्तांनो, जे बाळूमामांचे चाहते आहेत आणि बाळूमामासुद्धा आपल्या भक्तांना दररोज संदेशाच्या मार्फत आशीर्वाद देण्यासाठी वाट पाहत असतात, तशाच प्रकारे आजही आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहेत तेच आज आपण पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करा. आपले संदेश तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, या जगात अनेक लोक आपलं खरं रूप लपवण्यात इतके तरबेज असतात की जग त्यांना एक चांगला आणि प्रामाणिक माणूस म्हणून समजून त्यांचा सन्मान करू लागतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायला लागतो. अशा लोकांकडूनच जेव्हा कोणाला फसवणूक होते तेव्हा त्यांच्या खऱ्या स्वभावाचं दर्शन होतं. म्हणूनच अरे बाळा, या जगात कोणावरही सहज विश्वास ठेवू नये. सावध राहा, हे कलयुग आहे. माझ्या मुला, तुला विश्वासच ठेवायचा असेल तर तू या ब्रह्मांडावर विश्वास ठेव. बिनधास्तपणे, निसंकोचपणे डोळे अगदी मिटून तू या ब्रह्मांडावर विश्वास ठेवून बघ. तो कधीच तुला धोका देणार नाही, तो कधीच तुझा विश्वासघात करणार नाही आणि त्यासाठी तुला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. म्हणून कुणासमोरही हात पसरू नकोस, कुणासमोरही झुकू नकोस. झुकायचं असेल तर तू नक्कीच या ब्रह्मांडाचरणी निसंकोचपणे झुकू शकतोस. भक्तांनो, वडिलांनी आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, बेटा सांग, जगातला सर्वात शक्तिशाली माणूस कोण आहे? वडिलांनी आपल्या मुलाला प्रश्न विचारला, या जगातील सर्वात शक्तिशाली माणूस कोण आहे? तो मुलगा म्हणाला, मी आहे. मग वडिलांनी हात खांद्यावरून फिरवून काढला आणि विचारलं, बेटा, या जगातला सर्वात दुर्बल माणूस कोण आहे? मुलगा म्हणाला, मी आहे. वडील म्हणाले, बेटा असं का? मुलगा म्हणाला, जेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता तेव्हा मी स्वतःला जगातला सर्वात शक्तिशाली माणूस समजत होतो, आणि जेव्हा तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यावरून काढून घेतला तेव्हा मी जगातला सर्वात दुर्बल माणूस झालो. खरंच भक्तांनो, जेव्हापर्यंत वडील असतात तोपर्यंत मुलावर कुठलीही आच येऊ शकत नाही. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तुला मुला प्रसन्न करून घ्यायचा असेल, आयुष्यामध्ये तुला यशस्वी व्हायचं असेल, माझा आशीर्वाद तुला प्राप्त करायचा असेल, तर तुला तुझ्या घरातील देवांची पूजा करावी लागेल. तो घरातील देव म्हणजे घरातील चालता बोलता देव, ते म्हणजेच आपले आई आणि वडील. म्हणून
मला सांगावंसं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर सर्वात अगोदर मी देव पाहिला माझ्या वडिलांमध्ये. कारण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा नवस न करता पावणारा देव म्हणजे ते फक्त आपले वडील असतात. आपण कुठल्याही गोष्टीचा हट्ट करतो, आपण कुठलीही गोष्ट मागत असताना रडत बसतो, हट्ट करतो, परंतु आपण कुठल्याही देवाकडे नवस करत नाही, तर तो फक्त आपण रडून रडून हट्ट पुरवत असतो. म्हणून आयुष्यातील पहिला देव म्हणजे आई आणि वडील. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मला दुसऱ्यांदा देव भेटला. देवांच्या दुसऱ्या रूपामध्ये मी देव पाहिला, ते म्हणजे माझे शिक्षक. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मला गुरूंनी ज्ञानाचा खूप मोठा खजिना दाखवला आणि तो खजिना मला दिला. म्हणून खूप मोठा ज्ञानाचा सागर माझ्या गुरूंनी मला प्रदान केला. म्हणून माझ्या आयुष्यातील दुसरा देव म्हणजे माझे गुरु. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर माझा आशीर्वाद तुला हवा असेल तर तुला घरातील आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे, मुक्या प्राण्यांची तुला सेवा करायची आहे, तहानेला भुकेला तुला ओळखायचं आहे, आणि तेव्हाच मी तुला भेटेल आणि तेव्हाच मी तुला भरभरून आशीर्वाद देईल. म्हणून भक्तांनो, बाळूमामांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सर्वात सोपा मंत्र म्हणजे फक्त मामांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करणे आणि आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवणे. हे तुम्ही कार्य करून तर बघा. भक्तांनो, अनुभवसिद्ध संदेश सांगत आहे. फक्त सत्याच्या मार्गाने वाटचाल करा. आयुष्यामध्ये तुम्हाला बाळूमामा कधीच आणि कशाचीही कमी पडू देणार नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त मामांना लबाडी करणं आणि चुकीच्या रस्त्यावर जाणं हे मुळीच आवडत नाहीत. भक्तांनो, मामा जेवढे दयाळू आहेत तितकेच कठोर शिक्षासुद्धा करतात. म्हणून कळून चूक करू नका. नकळतपणे चूक झालीच तर बाळूमामा मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करतात. कारण आपली आई, आपले वडील, आपले माता पिता, आपले जे कोणी आहेत ते फक्त आपले बाळूमामा आहेत. म्हणून त्यांच्याकडे दररोज तुम्ही एकच प्रार्थना करा, म्हणजेच मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. दररोज सकाळी बाळूमामांना मी अशी प्रार्थना करते आणि तशीच प्रार्थना तुम्हीसुद्धा करा. नक्कीच बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर बाळूमामांना सांगा, बाळूमामा, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात का? मी तुमची जी काही सेवा केली त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा. मी तुमचा साधा सेवेकरी आहे. माझ्या सेवेचा स्वीकार करा. सदैव माझ्या पाठीशी राहा. सर्वांना सुखी ठेवा. चांगले आरोग्य द्या आणि मलासुद्धा सुखी ठेवा आणि माझेसुद्धा आरोग्य चांगले ठेवा. तुमचा आशीर्वाद कायम असाच भरभरून माझ्या पाठीशी राहू द्या. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. आणि तुम्ही माझ्यासाठी जे काही करत आहात ते तुम्ही चांगल्यासाठीच करत आहात. बाळूमामा, माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट घडत आहे तो माझ्या प्रारब्धाचा भोग आहे. मी भोगत आहे. त्यामध्ये तुमच्यावर कसलीही तीळ मात्र मला शंका नाही. माझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरीही जो मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र मी डगमगू देणार नाही. कारण बाळूमामा, तुमचं आणि माझं जे नातं आहे ते युगायुगाचं नातं आहे, परंतु ते कायमस्वरूपीचं घट्ट असं नातं आहे. म्हणून बाळूमामा, तुमचा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. बाळूमामा, माझे हे जीवन मी तुमच्या चरणी समर्पित केले आहे. माझ्या ज्या काही चिंता, दुःख, संकट जे काही आहे ते मी तुमच्या चरणावर सोडून दिले आहे. माझे आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पित केले आहे. जे काही करायचं आहे ते
तुम्हीच ठरवा आणि तुम्ही जे काही करणार आहात याचा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जे काही करणार आहात ते पूर्णपणे माझ्या चांगल्यासाठीच करणार आहात. माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. असे दररोज बाळूमामांना सकाळी प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी झोपत असताना, बाळूमामा हा सुंदर दिवस मला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि उद्याचा दिवससुद्धा माझ्यासाठी असाच प्रकारचा शुभ आणि चांगला येवो हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. असं म्हणून तुम्हाला संध्याकाळी झोपायचं आहे. परंतु सकाळ संध्याकाळ या परमपिता परमात्म्याचे, या ब्रह्मांडाचे, या ब्रह्मांड नायक बाळूमामांचे तुम्हाला आभार मानायचे आहेत आणि अशा प्रकारची बाळूमामांना प्रार्थना तुम्हाला करायची आहे. हे तुम्ही एकदा करून पहा आणि अनुभव तुमचा नक्की मला सांगा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, प्रेम कसं असावं? प्रेम एक अशी भावना जी प्रत्येकाला हवी असते. एक असं नातं जिथे विश्वास, आपुलकी आणि काळजी असते. पण बाळा, खरंच प्रेम करणं जितकं सोपं आहे तितकंच ते निभावणंसुद्धा कठीण आहे. आजकाल प्रेम म्हणजे फक्त आकर्षण झाले. एकमेकासोबत वेळ घालवणं, फिरायला जाणं, भेटवस्तू देणं घेणं, स्टेटस ठेवणं यालाच प्रेम समजलं जातं. पण बाळा, या पलीकडे जाऊन एकमेकांच्या सुखादुखात सहभागी होणं, अडचणीच्या वेळी साथ देणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं हे खरं प्रेम असतं. प्रेम म्हणजे त्याग, एकमेकासाठी काही गोष्टी सोडण्याची तयारी असणं, आपल्या जोडीदारांच्या स्वप्नांचा पाठिंबा देणं, त्यांच्या आवडीनिवडीचा आदर करणं, त्यांच्यासाठी वेळ काढणं हे खरं प्रेम आहे. माझ्या बाळा, प्रेम म्हणजे संयम. नात्यामध्ये अनेक चढउतार येतात, कधी वाद होतात, कधी गैरसमज होतात. पण बाळा, अशा वेळी शांत राहून एकमेकाशी बोलून समस्या सोडवणं हे खरं प्रेम आहे. प्रेम म्हणजे जबाबदारी, एकमेकांच्या भावनांचा आदर करणं, एकमेकांना दुखवू नये याची काळजी घेणं हे खरं प्रेम आहे. आजकाल प्रेम फार लवकरच होतं आणि तितकंच लवकर तुटूनही जातं. कारण आजकालच्या पिढीमध्ये सहनशीलता कमी झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात आणि ते नातं तिथंच तुटतं, तिथंच संपतं. पण जर खरंच प्रेम असेल तर कितीही अडचणी आल्या तरीही नातं टिकून राहतं. म्हणूनच जर प्रेम करायचं असेल तर ते निभावण्याची ताकद ठेवा, एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांच्या सुखादुःखात सहभागी व्हा. कारण खरं प्रेम हे आयुष्यभर टिकणारं असतं आणि ते या कलियुगातील आयुष्यामध्ये मिळत नाही. म्हणून बाळा, तुला प्रेमच करायचं असेल, तुला विश्वासच द्यायचा असेल तर तो विश्वास आपल्या भगवंताला दे, आपल्या या ब्रह्मांड नायक बाळूमामाला दे. माझ्या बाळा, या ब्रह्मांडावर एकदा एवढं आतुरतेने प्रेम करून बघ आणि तुझ्या अडचणीच्या वेळी आणि तुझ्या संकटाच्या वेळी मला एकदा आवाज देऊन बघ. मी तुझ्या हाकेला नक्कीच धावून येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, कृष्णाने कधीच राधेला वचन दिलं नाही, पण तरीही ती आयुष्यभर त्याची वाट पाहतच राहिली. तो गोकुळ सोडून गेला, राजमहालात रमला, परंतु राधेच्या मनात मात्र तोच तसाच्या तसाच राहिला. कधी कधी प्रेम बोलत नाही, ते फक्त मनात खोलवर साठून राहतं, शब्दाविना आणि अपेक्षाविना. प्रेम असावं तर राधाकृष्णांसारखं, प्रेम करावं तर भगवंतावर प्रेम करावं. या आयुष्यामध्ये या भगवंता एवढं निस्वार्थ प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकणार नाही. म्हणून फक्त प्रेम करा, ते फक्त भगवंतावर. भक्तांनो, यावर एक छोटीशी कथा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. भक्तांनो, एका मुलीने देवाला विचारलं, देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, माझ्या मुली, तू बागेमध्ये जा
आणि तिथून एक सुंदर असं फूल घेऊन ये. तेव्हा ती मुलगी बागेमध्ये फूल आणण्यासाठी गेली आणि तिने फूल शोधत असताना तिला एक फूल भेटलं. परंतु त्या मुलीला आणखीनच देखाऊ आणि आणखीनच सुंदर असं फूल हवं होतं. म्हणून ती मुलगी त्या फुलाच्या बागेमध्ये आणखीन पुढे फूल शोधत राहिली. परंतु त्या मुलीला त्या फुलापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही आणि तिने शेवटी पहिल्यांदाच पाहिलेल्या फुलाकडे आली. त्यावेळेस खूप उशीर झाला होता आणि ते फूल जागेवरच सुकून गेलं होतं. ती देवाकडे आली आणि देवाला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, प्रेम म्हणजे हेच असतं. ज्यावेळेस जी गोष्ट आपल्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टींची कदर, त्या गोष्टीची किंमत आपल्याला नसते. परंतु ज्यावेळेस तीच वस्तू, तीच गोष्ट आणि तीच नातं आपल्यापासून लांब जातं, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची किंमत नक्कीच समजते आणि मग आपण त्या गोष्टींचा पश्चाताप करतो, नशिबाला दोष देतो, रडत बसतो. म्हणून माझ्या बाळा, तुला या छोट्याशा कथेतून एकच सांगायचं आहे, हे आयुष्य पुन्हा नाही. हे आयुष्य कधी संपेल हेही सांगता येत नाही. म्हणून योग्य त्यावेळी विचार करा. विचार करूनच कुठलाही निर्णय घ्या. कुणालाही बोलत असताना कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. आयुष्यामध्ये शब्दांना कधीच धार देऊ नका. शब्दांना आधार द्या. कारण बाळा, शब्द हा दवा आहे, शब्द हा दुवा आहे, शब्द हा माणुसकीने बनवलेला गोड ठेवा आहे. म्हणून जर तुमच्या जिभेमध्ये गोडवा असेल तर तुमच्या या दोन्हीच हातांनी तुम्हाला हे सुंदर असं जग जिंकता येतं. म्हणून वेळीच कुठल्याही गोष्टीचा विचार करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या कार्याला कोणाचे पुरावे द्यायची गरज नाही. तुझ्या कार्याला कोणाचे पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. सद्गुरू संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. नामस्मरण मात्र विसरू नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या वाटेत खूप आडवे येतील. तुझ्या वाटेत खूप आडवे येतील. पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. नामस्मरण मात्र विसरू नकोस. अरे बाळा, आयुष्य जगत असताना तुलासुद्धा मन आहे. तुलासुद्धा दुःख होतं. तुलासुद्धा भावना आहेत. तू दररोज माझ्याकडे प्रार्थना करतोस, हे माहीत आहे मला. पण या ब्रह्मांड नायक असताना तुला कशाचीच कमी नाही. म्हणून आयुष्यामध्ये कधीच इतरांना भरभरून देणं मात्र कधीच सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. भक्तांनो, आपलं जीवन म्हणजे हे सुखादुखाचं चक्र असतं. या जीवनामध्ये चढ उतार तर येतच असतात. आयुष्यामध्ये कधी सुख येतं तर कधी दुःख येतं. जसा उन्हाळा येतो तसा पावसाळा जातो. हिवाळा येतो जसे हे हवामान, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसे ऋतू बदलतात तसेच आपल्या आयुष्यातील सुखदुःख हे बदलत असतात. परंतु एखाद्या संकटानं आपल्याला कवटाळलं म्हणून रडत बसू नका. धीर सोडू नका. विश्वास डगमगू देऊ नका. कारण आयुष्याचं वलयचक्र हे कायम नेहमी फिरतच असतं. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, माणूस हा कितीही हुशार, कितीही चतुर आणि कितीही बुद्धिमान असला तरीही शेवटी नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. म्हणून माणसाने कायम चांगले कर्म करत राहावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्याला कंटाळून रडत बसून कसं चालतं रे? रडत बसायचं नाही. डोळे उघड, माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुला काय सांगतोय यावर नीट लक्ष दे. अरे मुला, असं वेड्यासारखं करणं सोडून दे. माझ्या बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव,
एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार कर. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नकोस, कारण या वाईट दिवसामागेच तुझे चांगले दिवस असतात हे लक्षात ठेव. यासाठी माझ्या बाळा, तुला फक्त प्रयत्नांची, विश्वासाची गरज आहे. फक्त बाळा, तू तुझ्या स्वतःच्या कर्मावर विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेव. योग्य वेळ आल्यावर मी तुला एवढं काही देणार आहे, तुझ्याकडे मागायला काहीच उरणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. भक्तांनो, मामा म्हणतात, जर का तुम्हाला कोणत्याही देवासमोर हात जोडून उभं राहिल्यास फक्त तुमच्या मुखातून जर बाळूमामा हेच नाम येत असेल तर समजून जावा की बाळूमामांची कृपा तुमच्यावर झालेली आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होईलच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. आयुष्यामध्ये सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चांगले कर्म करत असताना सुद्धा जर का कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजळीवर नाही. हे लक्षात ठेवा. भक्तांनो, पुण्याई असेल तर कचराही सोन्याच्या भावाने विकला जातो व पुण्याई संपली की सोनेही कचऱ्याच्या भावाने विकावे लागते. म्हणून नित्य पुण्याचा साठा दानधर्म आणि परोपकाराद्वारे वाढवत राहिला पाहिजे. आरोग्य, शांती, समाधान आणि आनंद या सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. पुण्याई संपताच क्लेश, दुःख, संकटे, दारिद्र्य, अहंकार आणि द्वेष माणसाला ग्रासून टाकतात. म्हणून फक्त आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त आपल्या बँकेमध्ये, आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये फक्त आपला पुण्याचाच साठा ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट येईल, विघ्न येईल, जेव्हा नियती तुमच्यासाठी उलटून पडेल, तेव्हा तुम्हाला पैसा कामाला येणार नाही, ना कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तेव्हा फक्त एकमेव तुमचं पुण्य तुमच्या कामाला येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ते यशस्वीपणे, निर्विघ्नपणे बाहेर काढेल. म्हणून फक्त पुण्याचे कर्म करत राहा. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये या 2 गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. ते म्हणजे अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. नेहमी हसत राहा, आनंदात राहा. या आयुष्याचा, या सोनेरी जीवनाचा आनंद घ्या. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. या कथेचं नाव आहे साधू महाराज आणि व्यापारी. भक्तांनो, एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती. स्वभावाने सुद्धा भोळा आणि परोपकारी होता. त्याने एका साधू महाराजांना त्याने त्याचे गुरु मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे तो पालन करत असे. सोबतच कोणत्याही समस्येला त्यांच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे. एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावात एक मंदिर बांधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या गोष्टींचा मनात विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती
आपल्या गुरुजींना सांगितली, आपल्या मनातील गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का, 2 मंदिरे उभे कर, एका गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात, जेणेकरून तुला सुद्धा देवाचे दर्शन जवळच होईल आणि तू अशाच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठान झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूकसुद्धा झाली. काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. परंतु काही दिवसानंतर व्यापाराच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरीसुद्धा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगराच्या मंदिरापेक्षा गावातील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत. अशा प्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला. गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली. त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला. गुरुजींनी सांगितलेल्याप्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली. काही दिवसात पाहतो तर काय, ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला. गुरुजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरुजी, पहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे, पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात. ज्या मंदिरात तो पुजारी असतो, पुजारी आपल्या मधुर वाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपले बाहेरील रंगरूप जास्त महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील. म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आवश्यक असतो तो आपला स्वभाव, जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत राहतो, सुखात सहभागी होतो. अशाच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला हीच शिकवण देते. म्हणून भक्तांनो, बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते.
मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्यासोबत असतात हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुखदुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं.
बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच, ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस, परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं.
जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी